जय हरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती नमामि शंकर शिवशंकर शंभो। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामी समर्थ यांच्या जीवनातील दुसरा अध्याय आज आपण ऐकणार आहोत, जिथे जन्मपत्रिका अपुरी पडते आणि ईश्वर स्वतः मानव रूपात प्रकटतो। हा अध्याय भक्ती, रहस्य आणि स्वामींच्या अलौकिक लीला उलगडून दाखवतो। जो भक्त इच्छा धरून स्वामींची भक्ती करतो त्याची मनोरथ पूर्ती होते, पण जो भक्त निष्काम भावाने स्वामींच्या चरणी लीन होतो त्याला कैवल्य प्राप्ती होते। हाच या अध्यायाचा गाभा आहे। नृसिंह सरस्वती स्वामींनी अनेक पापी जनांचा उद्धार केला। त्यानंतर ते कर्दळी वनात गुप्त झाले आणि पुढे लोककल्याणासाठी स्वामी समर्थ या रूपाने प्रकट झाले। पण इथेच प्रश्न उभा राहतो, स्वामींची जन्मपत्रिका कुठे आहे? त्यांचा शक कोणता आहे? त्याच्यावर उत्तर एकच, स्वामी हे अनादिसिद्ध आहेत। जिथे ईश्वर स्वतः उतरतो तिथे जन्मपत्रिकेचे मोजमाप अपुरे पडते। स्वामी समर्थ अक्कलकोट येथील राचप्पा मोदी यांच्या घरी वास्तव्यास होते। एके दिवशी कलकत्त्याहून एक साहेब आणि त्याच्यासोबत एक पारशी गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी आले। स्वामींनी आधीच आज्ञा केली, 3 खुर्च्या बाहेर मांडा। 2 पाहुणे बसले आणि मधल्या खुर्चीवर स्वामी स्वतः बसले। साहेबाने प्रश्न केला, महाराज आपण कुठून आलात? स्वामी हसत म्हणाले, आम्ही कर्दळी वनातून निघालो। कलकत्ता पाहिला, बंगाल देश फिरलो, कालीचे दर्शन घेतले, गंगेच्या पावन तटावर गेलो, हरिद्वार, केदारनाथ अनेक तीर्थे पाहिली, गोदावरी स्नान करून हैदराबाद, मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ असा संपूर्ण प्रवास करून अखेरीस आम्ही अक्कलकोटात आलो। हे ऐकून दोघेही अचंबित झाले। स्वामी तब्बल 12 वर्षे मंगळवेढ्यात राहिले। ते नेहमी अरण्यातच वास करीत। गावात त्यांचे आगमन क्वचितच होत असे। गलिच्छ ठिकाणी बसणे, कोणी दिले तेच स्वीकारणे असे त्यांचे एकंदर वर्तन होते। लोक त्यांना वेडा बुवा म्हणत, पण काही भक्त त्यांच्या अंतरातील परब्रह्म ओळखत होते। त्या काळात दिगंबर नावाचे संत स्वामींच्या लीला ओळखत होते। ते स्वामींना ईश्वरासमान मानत, पण अज्ञानी लोक त्यांना वेडा समजत राहिले। स्वामी मात्र हसत मुखाने सर्वांना दर्शन देत राहिले। हे स्वामी चरित्र जणू क्षीरसागर आहे। जो ऐकतो तो पावन होतो, जो श्रद्धेने याची सेवा करतो त्याचे भवभय नष्ट होते। म्हणूनच भक्त हो, स्वामींची सेवा करा, श्रद्धा ठेवा, निष्काम भक्ती ठेवा, कारण स्वामी समर्थांची सत्ता सर्वत्र आहे। इथेच स्वामी चरित्र सारामृताचा 2य अध्याय समाप्त होतो। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।